सखे साक्षात् शान्तरि जयत्याज्ञानमस्तस्य दयार्द्राये निरन्तरम् सार्धं केन च कषार्धं शिवयोः समरोपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नम् इति द्वैतछलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्तराम् तौ वन्दे जगतमाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्ते मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे परं ब्रह्म परं धाम सच्चिदानन्दविग्रहम् ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम् जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्तदिवाकरः रङ्गनाथ महाराजा ब्रह्माभ्यासपरायणः पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय श्री गुरु धूत महाराज की जय श्री गुरु रंगनाथ महाराज की जय सब साधु संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय जय हरि सर्वांना तेवी जेने तेजे वाचे शिवाच्य सुजे हे वाचा प्रकाशी जे के आहे तेवी जेने तेजे वाचे शिवाच्य सुजे हे वाचा प्रकाशी जे के आहे अमृतानुभव ग्रंथात प्रमाणे दिलेली नाही युक्ती व अनुभव सांगितला आहे खऱ्या भाग्यशाली शिष्याने श्री गुरुला प्रमाण विचारू नये श्री गुरुने आपला स्वानुभव सांगावा व शिष्याने त्यावर विश्वास ठेवून पटवून घ्यावा पण सर्वांना हे झेपत नाही मध्यम अधिकाऱ्याला प्रमाण सांगावे लागते त्यात प्रथम स्मृती ग्रंथातील प्रमाण सांगावे पुराणातील प्रमाण सांगावे शास्त्रातील प्रमाण सांगावे शेवटी वेद श्रुती प्रमाण सांगावे या प्रमाणावर आस्तिकांचा विश्वास असल्यामुळे त्यास पटते परंतु नास्तिक यातील कोणतेच प्रमाण मानित नाही अशा वेळी नास्तिकांना युक्तीने पटवून द्यावे लागते ती युक्ती अशी नास्तिकांना स्थूल देहाची प्रत्यक्षता आहे व आम्हाला ब्रह्माची प्रत्यक्षता आहे त्यात एक प्रत्यक्ष स्वरूप आहे व एक प्रत्यक्षाचा विषय आहे मुळात काहीतरी प्रत्यक्ष असल्याशिवाय प्रत्यक्षाचा विषय होत नाही अर्थात प्रत्यक्षतेच्या विषयात प्रत्यक्ष आहे पण प्रत्यक्ष स्वरूपात प्रत्यक्ष विषयता नाही परत हे वाक्य वाचतो प्रत्यक्षतेच्या विषयात प्रत्यक्ष आहे पण प्रत्यक्ष स्वरूपात प्रत्यक्ष विषयता नाही तेव्हा प्रत्यक्षाच्या विषयाचा व्यतिरेक आहे व प्रत्यक्षाचा अन्वय आहे
ज्याचा अन्वय आहे ते सत्य असते व ज्याचा व्यतिरेक आहे ते मिथ्या असते. अशा युक्तीने नास्तिकांना देखील आम्ही जगन्मिथ्यत्व शिकवू शकतो. असो, थांबू इथेच. पण बोलावं महाराज आपण. ठीक आहे. टीव्ही जेने तेजी वाचेशी वाचे सुजे ते वाचा प्रकाश जे हेके आहे. टीव्ही जेने तेजे वाचेशी वाचे सुजे ते वाचा प्रकाश जे हेके आहे. माऊली ज्ञानोबाराय आपल्याला सद्रष्टांत सांगतात की सूर्याच्या प्रकाशानं ज्याप्रमाणे प्रकाशित होणाऱ्या किंवा अप्रकाश रूप असणाऱ्या वस्तू भासतात, उघड होतात, प्रकाशात येतात, आणि त्या प्रकाशात आलेल्या वस्तून सूर्य हा भासल्या जाऊ शकत नाही. त्यांच्याकडून सूर्य दाखवण्याचा व्यवहार होत नाही. सूर्याकडून जसा 7 रंग दाखवून देण्याचा व्यवहार होतो गळ्यावाल्याला, गळ्यावाल्या जीवाला सूर्याकडून 7 रंग दाखवून देण्याचा व्यवहार होतो. स्थूल पातळीवर असं म्हणता येत असते की 7 रंगावर डोळ्यावाल्याला जे दिसते ते सूर्यामुळं, सूर्य दाखवून देतो, सूर्य उघड करतो, कारण तो प्रकाश स्वरूप आहे. आणि या 7 रंगावर अंधाराचं आवरण आहे. तर अंधाराच्या आवरणाची निवृत्ती सूर्याच्या प्रकाशानं होते. म्हणून सूर्याचे प्रकाशे जे काही जड आभासी, जड शब्दाचा अर्थ आवरत, आवरण स्वरूप, आवरणात गुंडाळलेलं किंवा आवरण स्वरूप असलेलं आवरणच. मग आवरण 2 प्रकारची आपण पाहिली, एक अंधाराचं आवरण आणि एक अज्ञानाचं आवरण. मुख्यतः 2 आवरण आहेत. अंधाराचं आवरण हे रूपसृष्टीला असतं आणि अज्ञानाचं आवरण हे रूप, अरूप, स्थूल, सूक्ष्म ह्या तिन्ही प्रकारच्या कार्याला असतं. रूपवान कार्य असू का अरूप कार्य असू, हे स्थूल झाले 2 रूपारूप, का सूक्ष्म कार्य असू, सूक्ष्म बी कार्य आहे, जसं मन आहे, प्राण आहे, इंद्रिय आहेत, हे सूक्ष्म कार्य आहेत. बुद्धी, वृत्ती हे देखील कार्यच आहे, सूक्ष्म सूक्ष्म कार्य आहे. आणि बाहेरलं आकाश आहे, वायू आहे, आणि त्या आकाश वायूचे शब्द स्पर्श आहेत, किंवा पृथ्वीचा गंध आहे, किंवा अग्नीची गरमी आहे, उष्णता, हे बी आरोपच आहे. आणि ह्या आरोपाला सूर्यप्रकाश प्रकाशित करू शकत नाही, कारण सूर्यप्रकाश फक्त रूपालाच, रूपवान पदार्थालाच प्रकाशित करू शकतो. प्रकाशित करू शकतो याचा अर्थ त्याच्यावरला अंधाराचं आवरण घालतो, आणि इतराला का करू शकत नाही, तर त्याच्यावर अंधाराचं आवरणच नाही. जसं वायूवर अंधाराचं आवरणच होत नसते, कारण तो स्वरूपानच रूपवान आहे, म्हणजे प्रकाशापेक्षा सूक्ष्म आहे. सांगायचं तात्पर्य प्रकाशापेक्षा सूक्ष्म आहे. जे सूक्ष्म असतं ते भेदन करून जात असते,
हा आपल्याला अनुभवच आहे. म्हणून प्रकाश लय स्थूल आहे. आपलं कोण अंधार लय स्थूल आहे. अंधार प्रकाश शब्द आला माझ्याकडून. अंधार लय स्थूल आहे म्हणून प्रकाश त्याच भेदन करतो. आणि प्रकाशापेक्षा बी वायू स्थूल आहे, सूक्ष्म आहे. म्हणून वायूचं भेदन करू शकत नाही. वायूमध्ये शिरू शकत नाही प्रकाश. कारण त्याच्यावर हे दोन्ही बी आवरण त्याच्यावर नाहीत. वायूवर प्रकाशाचं बी आणि अंधाराचं बी. त्या दोन्हीपेक्षा बी सूक्ष्म आहे वायू. वायूपेक्षा आकाश सूक्ष्म आहे हे आपल्याला माहितच आहे प्रक्रिया. म्हणून सूर्याच्या प्रकाशानं फक्त अंधार निवृत्तकच प्रकाश आहे सूर्याचा. म्हणून जे काही जड आभासी जड शब्दाचा अर्थ अंधार स्वरूप किंवा अंधारानं आवृत्त असलेलं ते आभासी. कारण सूर्य जर समोर आला तर अंधाराचं आवरण जाते आणि ते स्पष्ट होते. रंगरूप आकारवान रूपवान वस्तू. पण त्या आकारवान आणि रंगवान रूपवान वस्तून सूर्य जसा दाखवून दिल्या जात नाही. कसा दाखवून दिल्या जाईल त्यानं? त्याच्याजवळ प्रकाशच नाही. त्यात याच्या प्रकाशात आल्या. त्याच्याजवळ कोणतंच नाही. त्याच अंधारानं झाकून गेल्या होत्या. त्यांनाच यानं उघड केलं. जसं आई बालकाचा सांभाळ करते तर बालक त्या अवस्थेत बालक अवस्थेत असताना आईचा सांभाळ कसा करू शकल? त्याला काय त्याच त्याला काही करता येणार? खाता येत नाही त्याला, आंघोळ करता येत नाही त्याला, कपडे घालता येत नाही त्याला, त्याचा भांग पाडता येत नाही, गण लावता येत नाही त्याला, चालता येत नाही, उभा राहता येत नाही. त्याच सर्व आई करीत असते. तर त्या आईचं काय करीन त्या वेळेला? हे जसं आपल्याला स्पष्ट माहित आहे. त्याप्रमाणे सूर्याच्या सर्व रूपवान वस्तूला उघड करतो. त्याच्यावरला अंधाराचं आवरण घालतो. त्यांना उजेडात आणतो. सर्व बाळात पण त्याचं सूर्यच करतो रूपवान वस्तूचं. तर मग ह्या रूपवान वस्तू त्याला कशा दाखवू शकतात? दाखवू शकत नाहीत. म्हणून त्या रूपवान वस्तूकडून सूर्य दाखवून दिल्या जाऊ शकत नाही, प्रकाशल्या जाऊ शकत नाही. हे जसं उघड 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 आपल्याला कळण्यासारखं आहे. ते दृष्टांत देऊन महाराज म्हणतात, तेवी जेने तेजी वाचेशी वाच्य सुजे. ते वाचा प्रकाशी जे हे काय हे की आहे. त्याप्रमाणे ज्या प्रकाशानं तेजानं म्हणजे प्रकाशानं वाचेशी वाच्य सुजी. वाचेला वाच्य पदार्थ, वाचेचा विषय सुजे म्हणजे सुचतो, कळतो, जाणवतो किंवा ती त्याला प्रवृत्त होते. आणि त्या वाच्याकडून वाचा प्रकाशी जे हे की आहे त्याच्याकडून वाचा प्रकाशल्या जाईल, जाणवल्या जाईल. ती कारणीभूत होईल वाचा दाखवून द्यायला किंवा वाच्याला प्रकाशन करायला. ती वाचा आहे असं कसं शक्य आहे? वाचाला ते प्रकाशन करते. प्रकाशन ते शब्द किंवा ते वाच्य पदार्थ हे शक्य नाही. हे जसं आपल्याला दृष्टांतपूर्वक माऊलीनं दाखवलेलं आहे, ध्यानात घ्या. म्हणून ही वाचा त्या परमात्म्याला कशी प्रकाशित करू शकल? जड वाचा चेतन परमात्म्याला, गुणवान वाचा निर्गुण परमात्म्याला, सक्रिय वाचा क्रियारहित अक्रिय असणाऱ्या परमात्म्याला, बाह्य वाचा अंतर परमात्म्याला. किती फरक आहे? व्यावहारिक वाचा अव्यवहार्य परमात्म्याला, वाच्य वाचा वाच्य पदार्थाबद्दल बोलणारी वाचा अवाच्य पदार्थाला अवाच्य परमात्म्याला कशी प्रकाशित करू शकेल? किती भेद आहे या, किती फरक आहे या. तिची टाप, तिची झेप, तिची ताकद तिथपर्यंत कशी पोहोचल? एवढी व्याप्ती नाही वाचीची. वाचा परिचिन नाही. वाचेला परिचय देईल देश काल वस्तूचा, आणि परमात्म्याला देश काल वस्तू परिच्छेद नाही. अवस्थेचा परिचय दे वाचाला. ही वाचा वैखरी वाचा जागृतीतच काम करते.
स्वप्नात जाऊ शकत नाही, सुसुप्तीत जाऊ शकत नाही, समाधीत जाऊ शकत नाही, तर परमात्म्यापर्यंत कुठं चालली ती? कुठं राहिला परमात्मा, कुठं राहिली वाचा? वाचीचं तोंड बाहेर आहे स्थूल पदार्थाकर, इथं वैखरीच जागृत पदार्थाकर. वाचा बाहेरल्याबद्दल बोलन, अवस्थेबद्दल बोलन. दुसऱ्या अवस्थेत तीच नसते वैखरी, मध्यमा असते. पर मध्यमा बोल, मध्यमा सुसुप्तीत नसते, पश्यंती असते तिथे. पर पश्यंती बोल, ती सुसुप्तीतच आहे पश्यंती. तुर्यमध्ये ती बी नसते, परा असते. मग पराचं बोलून महाराज नाही. परा बी परात्पर परमात्मा आहे, त्याला परात्पर म्हणते. पराला अगोचर, परावाणीचा विषय न होणारा, पराच्या पलीकड असल्याला. परीही परते बोलणे खुंटले, माऊलीचा सुंदर अभंग. परीही परते, तिथं बोलणे खुंटले. म्हणून चारी बी वाचा ऐसे हे अपरंपार स्वरूप माझे परात्पर, जेथून अवतार कृष्णाधिक. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे असे परात्पर माझं जे स्वरूप आहे, जे अव्यक्त आहे, जे निराकार आहे, जे अव्यवहार आहे, जे अवाच्य आहे, जे निर्गुण आहे, असं जे माझं स्वरूप आहे, जेथून कृष्णाधिक रामाधिक अवतार आहे, जेथून चिर आहे, जेथून आचर आहे, जेथून सर्व आहे, जेथून चराचर, हे जड आणि चेतन जेथून अभिव्यक्त झाले. अभिव्यक्त जड म्हणजे विशेष जड आणि विशेष चेतन जिथून अभिव्यक्त झाले, ज्या दोन्हीचं अधिष्ठान जे आहे, तिथं बोलणं कुठे, ते बोलण्यात कसं येईल? म्हणून माऊली म्हणतात, परीही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे. पराच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याबद्दल बोलणं संपलं, परीचं बोलणं संपलं. हो, आता परीचं जिथं बोलणं संपलं, ती वैखरी काय सांगण्याचं? परा स्वसंवेद्य वाचाय स्वतःची स्वतःला. परेचा सोला स्व विषय असतो ती परा, सोला पर विषय असतो ती पश्यंती. सोला पर दुसऱ्याला सांगता येते, दुसरे पुढे असते ती मध्यमा. आणि जी स्थूल वाचा बोलल्या जाते सर्वांसाठी स्पष्ट, हटानं टाळून दातानं जिभेनं कंठानं, दुसऱ्याच्या कानाला ऐकयासारखं, त्याला म्हणतात वैखरी. म्हणून ह्या अशा वाचा आहेत. पण ह्या सर्व वाचा तिथं काम करीत नाहीत हे माऊलीला सांगायचंय. म्हणून ज्या तेजानं ही चलते, अहो ज्या तेजानं परा चलती, तेवी जेने तेजी वाचेशी वाचे सुजे. ज्या तेजानं परा पराय, ज्या तेजानं परावाणी विशेषत्वाला ग्रहण करते, त्यानं ध्यानच केला की तो परमात्मा मी अहम ब्रह्मस्मी ही परा आहे, आतले आत, बाहेर नाही. बोलणं नाही, ते बोलणं नाही, ती स्मृती नाही, ध्यानात. ते दुसऱ्याच ज्ञान नाही. बोलणं वैखरी, आठवण स्मृती ती मध्यम आहे. आणि एकाला दुसरा विषय होणं पश्यंती, आणि त्याला तेच विषय असणं पर आहे, त्याला तेच कळणं.
ध्यानात घ्या. परा म्हणजे चैतन्याला चैतन्याची जाणीव ही परा आहे. चैतन्याला चैतन्याचं भान ही परा आहे. इथं विशेषत्वात चैतन्याला अंतःकरणाची वृत्तीचं भान आतल्या आत होणं ही पश्यंती. समग्र रूपानं सर्व कळणं एक. हे पा चेतनला चेतन भान असणं पर आहे विशेषत्वात. तो विषय आणि चेतनला जड पदार्थ किंवा अविद्येचं भान होणं ही पश्यंती. चेतनला जडाचं भान. चेतनला चेतन भान ही परा. चेतनला जडाचं भान, समग्र जडाचं भान म्हणजे अविद्येचं भान ही पश्यंती. आणि चेतनला कार्यरूप अनेक जडाचं भान ही मध्यमा. आणि चेतनला हे भान बाहेरला कळून देण्यासाठी वापरण्यात येणारी वाणी ती वैखरी. आतला आणि बाहेरला अभिव्यक्त करता येतं ती वैखरी. असो आपल्या वाच्यातच चाललेलं आहे. पण अशा ज्या वाचा काम करतात ध्यानात घ्या, तर त्या वाचा ज्याच्या त्याच्यानं काम करतात त्याला कसं दाखवून देत्या. त्याच्या जीवावर, त्याच्या जोरावर, त्याच्या पावरवर ह्या इकडं बाहेरलं काम करत्या. त्याच्या जीवावर त्याला नाही पाहू शकत. जसं हे विजेचे बल्ब आहेत. हे विजेचे बल्ब विद्युतला दाखवू शकत नाहीत ते प्रकाश. विजेचा बल्ब पॉवर बास बल्ब आहे तरी बी विद्युतला दाखवू शकत नाही. वायरला दाखवीन, होल्डरला दाखवीन, घरातल्या सर्व व्यक्तीला, वस्तूला दाखवीन. पण विजेला त्याच्याच पॉवरवर त्याला कसा दाखवू शकत. त्यानं दाखवून नाही दिलं. उजाडात नाही आली विद्युत तरी विद्युत आहे. हे पहा, विद्युत कधीच उजाडात येत नाही. कारण विद्युतचा उजेड हे विद्युतचं कार्य. विद्युतचा उजेड हे विद्युतच्या पुढचा आहे. त्या उजाडात बाकीचं येईल, विद्युत येत नाही. अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं. त्याचप्रमाणे जे आत्मतेज आहे, जे चेतनत्व आहे, चेतन स्वरूप वस्तू आहे, ती वस्तू त्या वस्तूच्या आधारावर असणाऱ्या ह्या वाचाधिक, इंद्रियाधिक, अंतःकरणाधिक हे काम करतात. तर ह्याच्या कामात ही येत नाही. म्हणजे ह्याच्याकडून इकडं कार्य करल्या जाईल, तिकडं नाही कार्य करल्या जात. तिकडे शक्ती पोहोचल्या जात नाही. जसा सूर्य चंद्राला प्रकाशित करतो, तर चंद्र सूर्याला प्रकाशित कसा करू शकल? उघडच आहे, उघडच आहे. विद्युत बल्बला प्रकाशित करते, तर बल्ब विद्युतला कसा प्रकाशित करील? करू शकत नाही. सरकार किंवा एखादा मालक गाड्याला पगार देऊ शकतो, तर तो गडी मालकाला कसा पगार देऊ शकल? शक्य कोटीतली गोष्ट नाही, शक्य कोटीतली गोष्ट नाही. त्याचप्रमाणे तेने ते जे वाचेशी वाच्य सुजे ते वाचा प्रकाशित हे काय, हे कुठं घडणं शक्य आहे का? असं घडेल का? म्हणून महाराजांना सांगितलं की वाचेकडून तो प्रकाशला जात नाही. इतकं काय सिद्ध करायचं आहे? काय त्याचा महत्वाचा विषय एक आहे की सच्चिदानंद हे जे शब्द वेदानं उच्चारलेले आहे श्रुती माऊलीनं, तर हे शब्द अन्याची व्यावृत्ती करणारे आहेत, परमात्म्याला दाखवून देणारे नाहीत. इतका विषय पटवून देण्यासाठी माऊलीने हे दृष्टांत घेतले. सूर्याचा दृष्टांत घातलाय आणि या सिद्धांत सांगितलाय की सच्चिदानंद हे जे 3 शब्द आहेत वेदातले, गुरुमुखातून आलेली, तर ह्या 3 शब्दानं परमात्मा दाखवून द्याला नाही.
व्यक्ती दाखवून देऊ शकत नाही. परमात्मा कुठलाच शब्द दाखवून देऊ शकत नाही. शब्दाचा विषय नाही. मग बस पडत्यावर भाव पाण्यात विषयाचा विषय नाही कोण नाही. मग हे शब्द काय करते? तुम्ही कशाला एवढे बोलले किंवा हे ग्रंथ काय काय केली, अशी अमुक ग्रंथ केली? ही ग्रंथ संपदा कशासाठी आहे? हा, ही ग्रंथ संपदा अन्याची व्यावृत्ती करण्यासाठी याचा उपयोग आहे. अन्याची व्यावृत्ती करण्यासाठी त्याचा उपयोग आहे. रस्ता गावाला नेऊन घालीत नसतो कोण्याच. ते म्हटलं अंतर आहे, ते पायानं कापावं लागत, पायानं काटावं लागते, पायानं पार करावं लागते. पाय नेऊन घालतेत का नाही? म्हटलं जे ते गाव नसलेली जागा आहे तिला पार करतेत म्हणा, असं काही हरकत नाही. शिडी माडीवर नेऊन घालते का नाही? तळापासून तर माडीपर्यंत जे अंतर आहे ती पार करण्याला ती कारणीभूत आहे. माडीवरती नाही नेऊन घालीत म्हणा, असं काही हरकत नाही. मग हे अंतर जर अन्य अंतर जर पार केलं तर तेच आलं ना. तसं अन्याची जर व्यावृत्ती केली तर तो परमात्माचा आला ना. मग परमात्मा त्याच्यामुळे ह्या हिशोबानं बुद्धी जाणे, ह्या हिशोबानं शब्दाचा उपयोग आहे. बुद्धी न जाणे आणि जाणे ही जास, वाचा न प्रकाशिजे आणि प्रकाशिजे जास, असं म्हणावं लागत. एका हिशोबाने निषेध मुखाने प्रकाशिजे, निषेध मुखाने बुद्धी जाणीजी आणि विधी मुखाने न जाणीजी. अन्याची व्यावृत्ती करण्याच्या बाबतीत बुद्धीचा वैचारिक आणि शब्दाचा शाब्दिक उपयोग आहे. शब्दाचा विचार उद्भूत करण्यासाठी उपयोगी आणि विचाराचा अन्याची व्यावृत्ती करण्यासाठी उपयोगी. आणि अन्याची जर व्यावृत्ती झाली तर तुझे खंडे तरी उरला तो अवघारी. आपण जिथे आहेत आणि ज्या गावाला जायचंय त्या मधलं जे अंतर आहे ते पायानं पार करावं, वाहनानं पार करावं. बस वाहनाचा उपयोग, वाहन गावात नाही जात, वाहन घरात नाही जात, पाहुण्याच्या घरात वाहन जात नाही. पण घरापासून आपल्या या निघणाऱ्या घरापासून तर त्या घरापर्यंत जे अंतर आहे ते पार करता येते. बस संपलं, मग काय रे. पण वाहन नाही पूर्ण पार करू शकत. वाहन पार्किंग बाहेर राहते, चप्पल घालून जावं लागते. चप्पल बी नाही पार घालून, चप्पल दर्जापाशी सोडावं लागते. पहा, वाहन बाहेरच पार्किंगला लावलं, चप्पलचा प्रवास केला, काही चप्पल बी बाहेरच सोडली, निखळ जावं लागतं मधात. हरी तैसे हरीचे दास होऊन राहावं लागते. घरात जासारखं पाहिजे, चपलावाला नाही पाहिजे, वाहनावाला नाही पाहिजे. घरात जासारखा घरासारखाच पाहिजे, घरात जाणे घरावाल्यासारखाच पाहिजे. घरावाला जसा घरात आहे तसं होऊन घरात जावं लागते. हरी तैसे हरीचे दास. घरावाला वाहनात बसलेला नाही, घरातला चप्पल घालून बसलेला नाही. घरातला जसा आहे तसाच होऊन जावं लागतं घरात. तत्वमाशी असो. म्हणून सांगायचं तात्पर्य हे जसं आहे तसं याला सोडावं लागतंय. या देहाला, या इंद्रियाला, या प्राणाला, या मनाला, या वाणीला, या बुद्धीला याची व्यावृत्ती आणि व्यावृत्ती करण्याच्या बाबतीत ही वाशाब्दी आणि बौद्धी, शाब्दी आणि विचारासाठी बुद्धी. शाब्दी आणि बुद्धी दोन नाहीत, ध्यानात घ्या. बौद्धिकतेचाच उच्चार शब्दानं होतोय आणि शब्दानच बौद्धिकता उद्दीपित होती. सांगणाऱ्याच्या बुद्धीतलं
दुसऱ्याला ऐकायसाठी वाणीत येते. आणि वाणीत आलेलं बुद्धी उद्दीपित होण्यासाठी ऐकायला कामी येत त्याला. सांगणारा बुद्धीकडून वाणीकडे आलेला असतो, ऐकणारा वाणीकडून बुद्धीकडे जात असतो. इतका फरक आहे, काही नाही. गुरुजी परमात्म्याकडून बुद्धीकडून वाणीकडून शब्दाकडे आले. आपण शब्दाकडून बुद्धीकडून परमात्म्याकडे चालायचे. प्रवास आहे त्याच्यात. ते आपल्यासाठी इकडे आलेत, आपण त्याच्याकडे जायचं, तिकडे जायचं. आवक जावक, त्याची आवक आहे, आपली जावक आहे. ते आले तिकडं परमात्म्याकडून बुद्धीकड म्हणजे विवेकाकड, विवेकाकडून शब्दाकड, वाणीकड संत येत असते. ऐकणारानं सुरुवातीला वाणी आहे त्याला. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, हा वाणीचा उपयोग करून, वाङ्मयाचा उपयोग करून. काय इतर शब्दांना अविचार होतात, ह्या शब्दाने विचार होतात. संतांच्या शब्दाचे संत तेत विवेकू असणे केली. संतांच्या शब्दानं विवेक उद्दीपित होतो आणि विवेकानं अन्याची व्यावृत्ती होते आणि अन्याच्या व्यावृत्तीने परमात्मा प्राप्त असल्याला प्राप्ताचीच प्राप्ती लक्षात येते, निश्चित होती. बस झाला का? हा वाणीचा उपयोग आहे. वाणीचा उपयोग कसा आहे? प्रत्यक्ष नाही, अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष वाणी परमात्म्याला जाणू शकत नाही, प्रकाशित करू शकत नाही. वाणी नाही, बुद्धी नाही. पण वेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग करता येतो, व्यावृत्तक पद्धतीने. म्हणून एवढ्याच पद्धतीसाठी वाङ्मय संप्रदाय, गुरु शिष्य परंपरा आहे, वेद आहे, संप्रदाय, पारमार्थ आहे, धर्म आहे. इतक्याच कामासाठी, व्यावृत्तक कामासाठी. मग व्यावृत्तीच सर्व. आवृत्त परमात्मा बुद्धीचा विषय होऊ शकतो. हो ना. मग आवरतच आहे ना. आवरत नाही तर मग परमार्थाचा संबंधच नव्हता ना. आवरण आहे, आवरत आहे म्हणूनच जीव आहे, म्हणूनच जग दिसायले, म्हणूनच बंधन आहे, म्हणूनच दुःख आहे. परमात्मा आवरत नाही, याच्या भावताला आवरण नाही. आणि ते परमात्म्यावर आभाषित व्हायले की परमात्मा आवरत आहे. याच गेले की तिकडं नाहीच. आपल्याला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हे जे आवरण आहे आणि आवरणाचं जे कार्य आहे, अज्ञान आणि अज्ञान कार्य, ध्यानात घ्या. याची व्यावृत्ती करण्यासाठीच उभे. व्यावृत्तीचाच पूर्ण परमार्थ आहे. व्यावृत्तीचा दुसरा परमार्थच नाही काही. सुरुवातीला मलाची व्यावृत्ती, मग विक्षेपाची व्यावृत्ती, मग आवरणाची व्यावृत्ती, आसादा पादकाची व्यावृत्ती, आभाना पादकाची व्यावृत्ती. आसादा पादक, आभाना पादक आवरणच आहेत. आसादा पादक, सत्वा पादक, त्यालाच म्हणा आसादा पादक, अचिदा पादक आणि आनंदा पादक. तीन आवरण. सचितानंदामुळे तिन्ही उभे आवरण. आसादा पादकानं सत्य स्वरूप परमात्म्याचं भान होते. आसादा पादक आवरण गेलं की सत्स्वरूप परमात्म्याचं भान होत. आभाना पादक गेलं की चित स्वरूप परमात्म्याचं भान होते. आणि आनंद पादक आवरण गेलं की आनंद व्याप्ती होती, आनंद स्वरूप परमात्म्याचं भान होते. ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात आली सच्चिदानंदाची, बर का. आतापर्यंत 2-3 आवरण पाहत होतो, पण सच्चिदानंदाशी त्याचा मेळ बसला. हो, तेच चालला विषय आला, मी बोललो. आणि असंग पादक हे बी आवरण आहे. असंग पादक, ससंग पादक आवरण गेलं की असंग पादक परमात्म्याचं ज्ञान भान होते. द्वैता पादक आवरण गेलं
ते अद्वैत परमात्म्याचं भान होतं असं म्हणता येते, शब्दात म्हणा. कारण सत, चित, आनंद, असंग आणि अद्वैत हे परमात्म्याच्या भानाची ही 5 वैशिष्ट्ये, परमात्म्याच्या भानाची 5 प्रकार आहेत. सत, चित, आनंद, आता हे झाले कम्प्लीट आहे. पण अशी असणारी वस्तू असंग आहे आणि अशी असणारी वस्तू अखंड एक रस आहे. अखंड एक रस म्हणजे अद्वैत. तिथं द्वैत नाही, तिथं दुसरं नाही. आकारू जेत विरे, आकारू जेत सरे, जीवत्व जेत विरे, द्वैत जेत नुरे, अद्वैत असं माऊलीनं ज्ञानेश्वरीत 15व्या अध्यायात लक्षात आणून दिलेलं आहे. असो, म्हणून सांगायचं तात्पर्य काय, अशा प्रकारचा परमात्मा आहे. अशा प्रकारचा ह्या परमार्थात ह्या शब्दाचा आणि ह्या बुद्धीचा उपयोग करून आणण्याची व्यावृत्ती, इतकाच त्याचा उपयोग आहे. म्हणून हे शब्द हे बुद्धी त्याला प्रकाशन करू शकत नाही. आणण्याची व्यावृत्ती करते. आणण्याच्या व्यावृत्तीनं प्रकाशनाचा व्यवहार झाल्यासारखा होतो. कारण तेच आहे ते, त्याच त्याला भान होते. सोच सोला भान होत किंवा सोच सोला स्वरूपावर जागा होतो. बस संपलं. जे प्रतिबंध आहेत ते जातील. म्हणून प्रतिबंध वारण्याचं काम वाणी आणि बुद्धी करते. तशी तर बुद्धीच करते, ध्यानात घ्या. पण वाणी शिवाय बुद्धी ओपन होत नाही. बुद्धीच काम आहे, बुद्धीच वैभव आहे. अन्य नाही तुझे म्हणजे अन्याची व्यावृत्ती करणं, दुसऱ्याची व्यावृत्ती करणं हे बुद्धीच काम आहे. मग हे तर कारण नाही ना, ते बुद्धी धक्का स्टार्ट असती. मग बुद्धीला धक्का शब्दाचा आहे, महावाक्याचा आहे, उपदेशाचा आहे, संतांचा आहे, संत वाङ्मयाचा आहे. स्वयं स्टार्ट बी बुद्ध्याचे असतात, त्याला धक्का स्टार्टची गरज नाही. पण त्या विरळ आयचा कोणी सुखाच्याशी लोटांगणी, ज्याची बुद्धी कोणाच्या आश्रय वाचून काम करीत असतील त्यालाच अवतारी पुरुष, महापुरुष असं म्हटल्या जाते. की कोणाचाच आश्रय नाही घेता, ज्याची स्वयं स्टार्ट बुद्धीनच काम होते. पण बुद्धी स्टार्ट कशा नाही, मग बुद्धी शब्दांना स्टार्ट होणं हा उत्तम अधिकारी, बुद्धी ध्यानानं स्टार्ट होणं हा मध्यम अधिकारी, आणि बुद्धी क्रियेनं स्टार्ट होणं हा कनिष्ठ अधिकारी. बुद्धी कशाने प्रेरित झाली, क्रियेनं झाली तर ते मला आवरण होतं म्हणून ते घालावं लागलं. ध्यानानं झाली तर विक्षेपाचं आवरण होतं अगोदर, ते घालावं लागलं. आणि शब्दानं झाली तर मग नुसतं अज्ञानाचं आवरण होतं, नुसतं आवरण होतं अज्ञानाचं. ज्याचे 2 आवरण गेले तो उत्तम अधिकारी. मग नुसत्या शब्दानं झालं, आणि शब्दानं आणि ते शब्दाचं काम पडलं नाही, बुद्धीतच इतकी शुद्ध बुद्धी होती की ती स्वप्रेरणेनच बुद्धीनं द्वैताची व्यावृत्ती झाली, अन्याची व्यावृत्ती झाली. परमात्मा आहे, जशी जे कृष्णमूर्ती सारखी अनेक अशी महात्मे किंवा हस्तामलकासारखी. इकून सांगायचं काम पण नाही, तिकूनच त्याने सांगितलं. हस्तामलकला आधी कोणी बोध केलता असं नाही, त्यानंच गुरुला बोध वचन सांगितली. कोण आहे मी, कसं आहे माझं स्वरूप, ध्यानात घ्या. म्हणून हे प्रकार असो, आपल्याला सांगायचं काय की हे जे होते ते बुद्धीनं होतो. परमार्थ बुद्धीचा विषय आहे असं म्हणू आपण, पण बुद्धी स्टार्ट शब्दानं होते.
आणि ते शब्द संत वाङ्मयाची किंवा ते संत शास्त्राची, वेदाची. पण ते शब्द काय करतात? ते शब्द परमात्म्याला प्रकाशित करू शकत नाहीत, बुद्धीला प्रेरित करतात. बुद्धी द्वैताचा निराश करते आणि द्वैताचा निराश झाला की अद्वैत खाली उरत संपलं. लोणी दोराने निघत का? पहिला रवी दोराने निघत का नाही लोणी? नाही हो, द्वारानं रवी फिरल्या जाते. हा, असंही वय बरोबर. मग रवी निघत का? नाही, रवीनं दही घुसाळल्या जाते. ही परंपरा आहे ना. लोणी घटानं निघत का? ते डेऱ्या खालचा त्या डेऱ्यानं निघत का? नाही, डेऱ्यानं दही साठवल्या जाते. टोपलीत नाही जमायचं, ते योग्य डेरा आहे त्यासाठी. लहान तोंड आहे त्याचं, खाली मोठं पोट आहे, अनुकूल आहे त्याचा आकार. मग रवीनं द्वारानं नाही, द्वारानं रवी हल्ल्या जाते, घाटानं ते साठल्या जातं. त्या प्रत्येकाची काम आहेत पण वेगवेगळी. प्रत्यक्ष लोणी काढण्याचं काम. बरं, ते दांडा फिरला त्या रवीचा, तो फिरल्या नव्हता का? दांडा फिरला नाही, दांडा फिरल्यानं खालचं जे काही त्या रवीचा वेगवेगळ्या आकाराचा कात्र्याचा असा भाग आहे त्यानं घुसाळल्या जातं रवी. ती साक्षात दोर कारण नाही, साक्षात रवीचा दांडा कारण नाही, साक्षात ते लाकूड कारण नाही. खालचं फिरणं, लाकूड आणि फिरणं, तेव्हा घुसळण होते. मंथन म्हणते त्याला. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. तसंच ते परमार्थात मंथनच आहे, तसंच आहे. माऊलीनं तेच दृष्टांत द्याला. मंथन करून जसं नवनीताला घेते, तसंच तू बुद्धीनं विचाराचं मंथन करून अनंताला घे आणि अंतवानाचा अंत कर, अंतवानाची व्यावृत्ती कर. असो, आपला विषय अलीकडे विस्तीर्ण झाला. आपल्याला युक्ती पाहायची, थोडा वेळ राहिलेला आहे. मग अशी अन्याची व्यावृत्ती करण्यासाठी ही वाचाचा उपयोग आहे. वाचा प्रकाशू शकत नाही परमात्म्याला, हे आपण पाहिलं. कारण वाचा प्राकृतिक आहे, वाचा बाह्य आहे, वाचा अविद्यिक आहे, वाचा गुणवान आहे, वाचा क्रियावान आहे, वाचेचं बाहेर तोंड आहे, वाचा अवस्थेच्या अवस्थेमध्ये अडकलेली, वाचा जीवदशेतली. जीवाला वापरण्यासाठी साधन आहे, परमात्म्यासाठी नाही. ती तिचा विषय परमात्मा होऊ शकत नाही. कारण जीवाचा विषय जीवाचा विषय जग आहे. पण जीवाच्या हातातलं साधन आहे तर ते जगावर त्याचं काम करते. जसं कोणाच्या हातात कोऱ्हाड आहे लाकूड तोडायचं, तर ती लाकडासाठी, स्वतःच्या हातपाय तोडण्यासाठी नाही, किंवा दगड फोडण्यासाठी नाही, लोकांना तोडण्यासाठी नाही. ती साधन आहे विशिष्ट कामासाठी. कोऱ्हाड त्याप्रमाणे वाणी इकडं बाह्य. मग बाह्य जे आहे, काय काय बाह्य, तर हे स्थूल बाह्य, हे सूक्ष्म बाह्य, हे कारण बाह्य, याची व्यावृत्ती करण्यासाठी किंवा याची व्यावृत्ती करण्यासाठी, बुद्धीला विचारावर आणण्यासाठी, उद्दीपित करण्यासाठी, विचार वर प्रवृत्त होण्यासाठी बुद्धीला ह्या शब्दाचा उपयोग आहे. म्हणून तिनं परमात्मा प्रकाशल्या जात नाही. हा, तेच सांगत महाराज की काय म्हणते, किती विजेने ते जे वाचीशी वाच्य सुजित ते वाचा प्रकाशी जे, हे काय, हा विषय आपण काल बी पाहिला होता. पण आता थोडक्यात पाहू की ज्याच्या प्रकाशाने वाचा प्रकाशित आहे, ती वाचा त्याला कशी विषय करेल. याला युक्ती महाराज सांगतात की युक्तीनं सांगितलं की कशी करेल. युक्ती तर अगोदर बी दृष्टांत दिलेला आहे, उपपद दिलेली की सूर्याचे प्रकाशित जे काही जड आभासी तेने तो घेऊशी सूर्य काही नाही होऊन शक्य नाही. मग अमृत अनुभव ग्रंथात प्रमाणे दिलेली नाहीत. अमृत, कारण ग्रंथाचं नावच आहे अनुभव अमृत किंवा अमृत अनुभव. अनुभव मग जेव्हा अनुभव नसतो किंवा अनुभव नाही, तेव्हा प्रमाणाची गरज असते. कारण चाललेला विषय अनुभवाचा नाही, सांगणाराच्या आणि ऐकणाऱ्याच्या. मग
त्याला साधू संतांच्या प्रमाणाची पुष्टी द्यावी लागते की मीच नाही, हे तुम्हीच नाही, तर हे असे तुकाराम महाराज म्हणतात, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असे शंकराचार्य म्हणतात, असे व्यास म्हणतात, वशिष्ठ म्हणतात, याज्ञवल्क्य म्हणतात, असे बरेच महापुरुष म्हणतात. असं कृष्ण भगवान म्हणतात, असं प्रभू रामचंद्र म्हणतात रामगीतामध्ये, असं अष्टवक्र म्हणतात, असं ब्रह्मगीतेत आहे, हंसगीतेत आहे, गुरुगीतेत आहे, असं स्मृतीत आहे, उपनिषेदात आहे. असा तिकडच्या बड्या बड्याचा आधार घेऊन त्याला भावनानं मानावं लागतं. मग किंवा हे सांगतात म्हणल्यास मग नाही करा सांगते, न कळून मान्य करावं लागते. त्याला कळत नाही ती, पण हे म्हणतात म्हणल्यास बाबा नाही नाही बरोबरच आहे. इतके मोठाली थोर महापुरुष, अवतारी पुरुष, महात्मे, त्याचं जीवन मान्य झालेलं आहे, तशी म्हणतात म्हणल्यावर बरोबर आहे. हा भावनेचा प्रश्न आहे, भावनिक होऊन, भावुक होऊन. आधी त्या व्यक्तीला मानलेलं आहे, प्रमाणित केलेलं आहे, आणि मग त्या व्यक्तीचं बोलणं म्हणल्यावर मान्य आहे, ते मानले म्हणल्यावर काय हरकत नाही. तर न कळून, म्हणून प्रमाणानं जे मान्य झालंय ते कळून नाही, न कळून. पण चांगलंय, न कळून का होईना पण सत्याचा स्वीकार केला, साधू संतांच्या भावनेनं, त्याच्या भावुकतेनं, त्याच्यावर प्रेम केल्यामुळं, त्याची आस्था असल्यामुळं, ते आप्त आहेत म्हणून. पण अमृत अनुभव तितका अमृत अनुभवाला स्पष्टता पाहिजे, नुसती भावना नाही. अमृत अनुभव रोखोक आहे, अनुभवाचा विषय. नुसत्या प्रमाणानं मान्य केलं बरं आहे, न मान्य केल्यापेक्षा पण तेवढ्यावर अमृत अनुभव ज्ञानोबा राहायला तितक्यानं समाधान नाही. ज्ञानोबा राहायला वाटतं जितकं मला स्पष्ट आहे, जसा मला अमृताचा अनुभव आहे, आनंदाचा अनुभव आहे, जसा मला माझ्या स्वस्वरूपाचा अनुभवानं अनुवाद करलो मी, तसाच अनुभव असावा, नुसती भावना नसाव, नुसती मान्यता नसाव. नुसतं मान्य करणं वेगळं, भावना ठेवणं वेगळं, आणि स्पष्ट होणं वेगळं. नमो विषद बोध वाद्वित गदा. स्पष्टता होणं हवं, स्पष्टता होणं अत्यंत महत्वाची. अपरोक्ष होणं महत्वाचं आहे. ज्ञानोबरायचं प्रमाणे म्हणून मान्य केलं कोणी, परोक्ष ज्ञान येते. स्वीकार केला नाही, मान्यता केली, काही दिवस राहीन ती आणि पुन्हा जाईन ती. अपरोक्ष नाही झालं ती, ते अपरोक्ष पाहिजे. म्हणून अमृत अनुभव ग्रंथात प्रमाणे दिलेली नाहीत. फक्त त्या एकाच प्रकरणामध्ये फक्त 2 प्रमाण आलेली, ते भगवद्गीतेचं आणि मला वाटतंय पुन्हा शिवगीतेचं 2 प्रमाण आलेत. ते ज्ञानच बंद आहे असं सांगण्यासाठी, कारण विषय विरोधाभासी येतो. ज्ञानानं मोक्ष होतो आणि ज्ञानच बंद आहे असं सांगायचंय, तर त्यासाठी ते प्रमाण द्यावं लागले. असो, म्हणून अनुभव अमृत अनुभव ग्रंथात प्रमाणे दिलेली नाहीत, युक्ती व अनुभव सांगितलेला आहे. एक तर अनुभवच अनुभवाच्या मार्गाने सांगितलेला आहे, पण अनुभव पुढच्याला नसतो, म्हणून अनुभवाच्या मार्गाने अनुभव कमी जणाला कळतो, म्हणून युक्त्या सांगितलेल्या आहेत, की बौद्धिक युक्त्या, की तो हे असं असल्यामुळे तसंही, हे असं असल्यामुळे तसंही, म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडं विवेकाच्या मार्गाने नेलेली. तुला हे ज्ञात आहे ना, तुला माहिती आहे ना, सूर्याने चंद्र दिसला, मग चंद्रानं सूर्य का दिसन? तुला माहिती आहे ना, आईनं बालकाचं सर्व केलंय, मग बालक आईचं काय करू शकत? तुला माहिती आहे ना, मालकानं गाड्याला पगार द्यायला चपराचा, मग चपराची मालकाला कसा पगार देऊ शकत? तेवढा पगारावर, त्याच्या अर्ध्या पगारावर काय देऊ शकत? त्याच भागत नाही म्हणून तू तिथं काम करायला लागलाय. बरोबर आहे, बरोबर आहे. ही युक्ती. ज्ञात असलेल्या विषयाकडून अज्ञात असलेल्या विषयाला स्पष्ट करण्याचा प्रकार, ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाण्याची प्रक्रिया, यालाच विवेक म्हणावं. असो, म्हणून अनुभव अमृत ग्रंथात प्रमाणे दिलेली नाही, युक्ती व अनुभव सांगितलेला आहे. फक्त युक्तिवाद आणि अनुभव सांगितलेला. युक्तिवादातून पुन्हा अनुभव सांगितले, अरे तूच आहेस ती, तू आता सांगतोस, तुलाच कळते.
तूच ज्ञान स्वरूप आहे, तूच आहेस ते. हे तूच तुझ्या स्वानुभवानं पाय, स्वसंवेद्य पाय, अपरोक्ष पाय. तू तुला अपरोक्ष आहेस, तू तुला स्वसंवेद्य अपरोक्ष आहेस, प्रत्यक्ष आहेस तू तुला. आणि बाकीचे प्रत्यक्षाचे विषयच, त्याच्या अपरोक्षाचे विषय येते, अपरोक्षाला विषय येते बाकीची. तुला मन पण विषय विषय होऊन प्रत्यक्ष, आणि तू प्रत्यक्ष स्वरूप आहेस, तुला अनुभव आहे तुझा. हे पहा, परमात्म्याचा अनुभव झाकीता येत नाही, टाकून देता येत नाही. आईची ओळखी येईल टाकू टाका सुखी. जे स्वरूपाचं स्वरूपभूत ज्ञान आहे ते टाकून देता येत नाही. स्वानुभव घेऊ, स्वानुभवीच आहे सर्व. फक्त अनुभवावर जागे नाही. तायसा असो नि अनुभव कसावीस होती जीव. म्हणून अमृत अनुभव सर्वालाच आहे, सर्वालाच आहे, फक्त त्याच्यावर जागे नाही. म्हणून युक्तीनं जाग करायचे. म्हणून युक्ती व अनुभव सांगितलाय अमृत अनुभवात. अनुभवाचाच अनुवाद केला आणि युक्तीने केलेला आहे. खऱ्या भाग्यशाली शिष्याने श्री गुरुला प्रमाण विचारू नये. जो खरा भाग्यशाली शुद्ध बुद्धीचा, स्थिर बुद्धीचा, प्रामाणिक शिष्य असन, त्यानं गुरुला प्रमाण विचारू नये की महाराज तुकाराम महाराजांना असंच सांगितलेलं आहे का, ज्ञानेश्वर महाराजाचा असंच आहे का, काही तुम्ही म्हणता त्याला आधार आहे का, त्याला काही ज्ञानोबरायाचा, शंकराचार्याचा, व्यासांचा, वशिष्ठांचा, संस्कृत, प्राकृत, मध्ययुगीन, अर्वाचीन, पौराणिक काळातील, वेद काळातील, ऋषी काळातील, आचार्य काळातील काही प्रमाण आहेत का याला? गुरुला जो भाग्यशाली, भाग्यवान, चांगला, शुद्ध बुद्धीचा, स्थिर बुद्धीचा, प्रामाणिक शिष्य असन, त्यानं प्रमाण विचारू नये. गुरुला एखादं प्रमाण माहित नसतात किंवा माहित असून बी उपयोग नसतो त्याचा. प्रमाणानं अपरोक्ष ज्ञान होत नाही, तसं मान्यता होईल. म्हणून सांगायचं, खऱ्या भाग्यशाली शिष्याने श्रीगुरूला प्रमाण विचारू नये. श्रीगुरूने आपला अनुभव सांगावा, श्रीगुरूने आपला अनुभव सांगावा फक्त. म्हणून व शिष्याने त्यावर विश्वास ठेवून पटवून घ्यावा. शिष्यानं विश्वासी अनुभव पाहि. गुरुनं अनुभव सांगत चालव आणि शिष्यानं गुरुवर थोडाफार विश्वास ठेवा की सांगायले ते माझ्या कल्याणाच आहे, माझं कल्याण याच्यात हे, त्याची माझी हित करीती सकळ, असा विश्वास ठेवा. ते माझं हित आता लोकात नाही, त्या बाकीच्या पैशात बारा भानगडीत घरादारात नाही. माझं हित झालं तर आता ह्या गुरुकडून होईल. ते बोलायले, ती सांगायले याच्याकडून होईल. त्याची चकार द्यायला महाराजांना. माझे हित करीती सकल, सर्व प्रकारचं हित माझं, किंवा सर्व प्रकारचे संत माझं हित करतात. संताकड लावा सकल किंवा हिताकड लावा सकल, सर्व प्रकारचं माझं हित एकंदरीत गोळापरीत करून माझं हित ज्याला म्हणतील ते हेच करू शकतील. किंवा माझं जे हित आहे ते हे सर्व संत मंडळी हेच करू शकतील. या संतास निर्वी हेची मदत देईल. त्याचा विश्वास ठेवा आणि विश्वासी अनुभव पाहिजे. विश्वास ठेवून गुरु जे अनुभव सांगतात त्या अनुभवावर आरूढ व्हावा, अनुभव पहा. म्हणून श्रीगुरूने आपला अनुभव सांगावा व शिष्याने त्यावर विश्वास ठेवून पटवून घ्यावा. तो अनुभव पटवून घेण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे तो अनुभवावर आरूढ व्हावा, असा त्याचा अर्थ आहे. पण सर्वांना हे झेपत नाही. पण सर्वांना हे कुठं झेपत? शुद्ध अंतःकरण नसते, आहारच चांगला नसतो, चित्त चंचल असतं, बुद्धिमांद्य असतं, विषयासक्ती असते, दुराग्रह असतो, विपरीत दुराग्रह, भूत भावी वर्तमान प्रतिबंध असतात अनेक सर्वांमध्ये येणारे, चिंतनामध्ये येणारे. ह्या प्रतिबंधातच जे अडकून पडलेत त्याचा अधिकार कमीच मानावा लागतो. म्हणून प्रतिबंधात जे अडकून पडलेले त्याला झेपत नाही. झेपायसारखं नाही असं नाही, पण ती कशात तरी गुंतलीत, कामी गुंतली, त्याला रिकामी लागतील, ती कामी गुंतली. काही ना अंतःकरण मलिन केली, याला स्वच्छ अंतःकरणाचे लागतील. काही अहंकारात डुबून गेली, याला प्रामाणिक लागतील, नम्र लागतील. अहंकाराचा माथा वर नाही लागत. पण सर्वांनाही झेपत नाही. त्या असे अनेक प्रकारचे त्याला प्रतिबंध असतात, त्याच्या अडचणी असतात. त्याच्या प्रायव्हेट लिमिटेड अडचणी, एकाच्या अडचणी दुसऱ्याला नसतात. त्यानं अडचणी केलेल्या स्वतःला त्या
अनैसर्गिक जीवन जगून, अधार्मिक जीवन जगून, ज्ञानाच्या विरुद्ध, परमार्थाच्या विरुद्ध जीवनशैली त्याची त्याला अडचण करते. परमार्थाला अनुकूल ज्याची जीवनशैली त्याला अडचणच नाही. त्याला मोकळा मार्ग सुरंग व त्यासाठी त्याला काहीच अडचण नाही. म्हणून हे सर्वांना झेपत नाही. सर्वांना झेपावं, पण त्याच्या त्या अडचणी त्यानं केलेल्या आहेत. त्याच्या मार्गात त्यानं दगड टाकलेली, काट्या टाकलेल्या आहेत. डोळे झाकून त्यानं त्याच्या मार्गात अंधार केलेला आहे. अडचण नाही बर का, डोळे उघडा अंधार जाईल. आता येत तुम्हाला काही दगड असली तर बाजूला करा तुमच्या मार्गातली. आता येत तुम्हाला काठी वेचून बाजूला फेका, झाडू घ्या पुढे असा. करा रे बापानो साधन हरीची. काही हातानं करा, काही पायानं करा, काही पापण्या उचलून करा. करा रे बापानो. खरंच अंधार जाईल. पळून या गेली निशी, असं होईल. पळून या गेली झोप, होते पाप आडते. हे सर्व पाप, ही सर्व झोप, हा सर्व विक्षेप म्हणजे आपल्याला येणारी जी प्रतिबंधित अनाधिकारता ही सर्व जाईल. म्हणून हे सर्वाला मध्यम अधिकाऱ्याला प्रमाण सांगावे. हे सर्वाला झेपत नाही म्हणून मध्यम कोणी अधिकारी त्याचा काय करावं होते तसा असेल तर मग त्याला प्रमाण सांगावं लागतं. मध्यम अधिकाऱ्याला प्रमाण सांगावे आणि शास्त्रातील प्रमाण सांगावे. सांगताना प्रमाण कुठल्याही बी सांगायचे नाही, शास्त्रातले प्रमाण सांगावं. नाही तर कुठं पुस्तक वाटलं, कुठं काहीतरी केलं, कुठं काहीतरी निघलं होतं, कोणापाशी नक्कल निघली होती, पण उपन्यास वाचला, कादंबरी वाचली त्याच्यात असे, पिक्चर पाहिला त्याच्यात असं होतं, नाटकात असं निघलं होतं, ते तसंय, आम्ही लग्नाला गेलतो तिकडं असं झालं असे. हा, आता काही अंशात असलं तर चालतंय, पण प्रमाण म्हणून ते देऊ नये हे सांगायचं याचं महत्वाचं आहे. म्हणून प्रमाण सांगताना प्रथम सांगताना शास्त्रातील प्रमाण सांगावे असं महाराजांनी सांगितलं. त्यात प्रथम स्मृती ग्रंथातील प्रमाण सांगावे, पुराणातील प्रमाण सांगावे, शास्त्रातील प्रमाण सांगावे, शेवटी वेद श्रुती प्रमाण सांगावे. इकडून तिकडे गेलं तर असं प्रमाण करीत करीत शेवटी वेद श्रुतीच्या असा, म्हणजे हे नाही पटलं तर पुढचं आपल्याकडे जास्त पावरचे प्रमाण राहते ना. सुरुवातीलाच वेद श्रुती सांगितलं आणि त्याला ते नाही स्वीकारलं, नाही मानलं, मग म्हणलं खालचं स्मृतीतलं, मग म्हणलं खालचं ते म्हणेन ती वेदच खोटे, तर वेदावरच पुराण आहेत, वेदावरच स्मृती स्मृती ग्रंथ आहेत, बाकीचे काय ऐकन तू. म्हणून इकडून तिकडं सांगत जावा. शेवटी वेद श्रुती प्रमाण सांगावी. या प्रमाणावर आस्तिकाचा विश्वास असल्यामुळे, कारण तो आस्तिक आहे, विश्वास असल्यामुळे त्यास पडते, परंतु नास्तिक यातील कोणतेच प्रमाण मानित नाही. आस्तिकाला ह्या प्रमाणानं त्या प्रमाणाने येणं तेन प्रकारानं पटवून देता येईल. तो वेदाला, उपनिषदाला, शास्त्राला, स्मृतीला, श्रुतीला, संहितेला, संत वाङ्मयाला मानतो, आस्था आहे त्याची, म्हणून त्याला ह्या ना त्या प्रमाणानं पटन. परंतु जो नास्तिक आहे त्याला कोण्याच प्रमाणाचा उपयोग नाही, त्याला प्रमाण सांगून उपयोग नाही, नास्तिकाला प्रमाण सांगून उपयोग नाही. अशा वेळी नास्तिकाला युक्तीने पटवून द्यावी लागते. ती युक्ती अशी, अशा वेळी असा प्रसंग आलाच एखादबार, तो बौद्धिक आहे पण नास्तिक आहे, त्याची तळमळ एक सत्य कळून घ्यायची, पण त्याला हे मान्य नाही. आपली जी चौकट आहे, आपला जो सापळा आहे तो मान्य नाही त्याला वेगळ्या. मग अशा माणसाला, अशा ग्राहकाला वेगळ्या पद्धतीनं त्याला युक्तीनं पकडावं लागते. तो का म्हणे फाशी वाघोरा कुऱ्हाडी प्रसंगी शिकारी पार देतो. जो अनुभवी महात्मा आहे तो प्रत्येकाला त्याला अशाला प्रमाण देत नाही. एखादा दुसऱ्या धर्मातला व्यक्ती आपल्या संग चर्चेला आला तर त्याला आपल्या ह्या धर्मातले हे प्रमाण देऊन काय जमते, पुराणात ते पुराणच मान्य नाही त्याला, तुमचे शास्त्र त्याला शास्त्रच मान्य नाही, तो दुसऱ्या धर्मातला तो स्वीकार करीत नाही. मग त्याला हे सांगून उपयोग नाही, त्याला मग त्याच्या पद्धतीने सांगावं लागते. एखादा वैज्ञानिक आहे त्याला वैज्ञानिक पद्धतीने सांगावं लागते. त्याला भूगोलातली, रसायनातली, जैविक, वैज्ञानिक, अत्याधुनिक शास्त्रज्ञाच्या संशोधनातली, अनेक अवकाशातली, ग्रह उपग्रहाची अनेक दृष्टांत देऊन, अनेक प्रकारची ह्या प्रमाणाने ह्या दृष्टीने त्याला पटवून द्यावं लागते.
अणुशक्ती, कृष्णविवर, धूमकेतू, अवकाश, ब्रह्मांड, जगाच्या पलीकडलं ब्रह्म, आकाशगंगा, ही व्याप्ती, ही मोठं काहीतरी वेगळ्या प्रकारचं सांगून त्या वैज्ञानिकाला पटवून द्यावं लागेल ना. ते तुमचं असे संकुचित हे असे भावनेची आणि मान्यतेची, त्याला पूजा करा हे करा हे सांगितलं आणि ते ऐकतो का? प्रदक्षिणा घाली जाण वाऱ्या करायच्या असं त्याला हे नाही ऐकत. तू एखादं धरान गण लावान ते तुमच्यापाशी उठून जाईल, तुमच्यापाशी बसणार पण नाही. आहे ते खरं तुमचं, पण दुसऱ्यासाठी येते असो. म्हणून सांगायचं तात्पर्य, अशा वेळी नास्तिकांना युक्तीने पटवून द्यावी लागते. ती युक्ती अशी काय युक्ती महाराज सांगू, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू. आपण वेळ व्हायला पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. नास्तिकांना स्थूल देहाची प्रत्यक्षता आहे. जे नास्तिक आहे ना, आता ते कुठं बसलेला आहे, त्याला तिथून त्याला हलण्याची किंवा तिथून त्याला सांगण्याचे प्रयत्न, जिथूनही त्याला तिथून सांगते संत. नास्तिक स्थूल देहा, नास्तिकाला स्थूल देहाची प्रत्यक्षता आहे का? स्थूल देह कळायला लागला हा हाडा मासाचा. व आम्हाला ब्रह्माची प्रत्यक्षता आहे. गुरुजीच्या भूमिकेतून बोललेत की नास्तिक झाला समोर तर त्याला स्थूल देहाची प्रत्यक्षता आहे, की स्थूल देह त्याला कळायला लागला म्हणून स्पष्ट मान्य आहे त्याला. आणि आम्हाला गुरुजी म्हणतात आम्हाला ब्रह्माची प्रत्यक्षता आहे, आम्हाला ब्रह्म अपरोक्ष ब्रह्मज्ञानी ब्रह्माची प्रत्यक्षता आहे आणि त्याला स्थूल देहाची प्रत्यक्ष. झाला का फरक हा दोन्हीचा? म्हणजे हा आतून स्वस्वरूपावर अधिष्ठानावर जागीत आणि तो अध्यस्त असणारा, याच्या दृष्टीने अध्यस्त, महात्म्याच्या दृष्टीने अध्यस्त असणारा स्थूल देह, त्याची त्याला प्रत्यक्षता आहे. तितकाच मान्य आहे त्याला. त्यात एक प्रत्यक्ष रूप आहे व एक प्रत्यक्षाचा विषय. आता त्याला सांगताना म्हणा की बाबा तू जो देह पाहलास तो प्रत्यक्ष स्वरूप आहे का प्रत्यक्षाचा विषय आहे तुझ्या? प्रत्यक्षाचा विषय. तुला प्रत्यक्ष हे काय देह, कोणाला प्रत्यक्ष? तुला. मग तुला प्रत्यक्ष काय? प्रत्यक्ष तर देह प्रत्यक्ष ज्ञान आणि तुला आहे. हे प्रत्यक्ष ज्ञान कोणाला आहे? तुला आहे. मग तू एक प्रत्यक्ष प्रमाण एक ध्यानात घ्या, आणि प्रत्यक्षाचा विषय एक. तीन झाले ना. देह प्रत्यक्षाचा विषय, प्रत्यक्ष देह नाही, प्रत्यक्ष स्वरूप देह नाही, प्रत्यक्षाचा विषय हे देह. आणि प्रत्यक्ष कोणाला आहे? तुला आहे. प्रत्यक्ष ज्ञान कोणाला? तुला. प्रत्यक्ष काय आहे? ज्ञान आहे. मग देह ज्ञान आहे का देह ज्ञानाचा विषय? प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय देह. ध्यानात घ्या. पहा फोड केली की नाही त्याला. त्यात एक प्रत्यक्ष स्वरूप आहे व एक प्रत्यक्षाचा विषय आहे. मुळात काहीतरी प्रत्यक्ष असल्याशिवाय प्रत्यक्षाचा विषय होत नाही. मुळात गुरुजी आपल्याला विषय मुळात हात घालून सांगतात की काहीतरी प्रत्यक्ष असल्याशिवाय प्रत्यक्षाचा विषय. हे पहा, काही प्रत्यक्ष लागतं, प्रत्यक्ष स्वरूप असावं लागतंय. हे पहा, प्रत्यक्ष स्वरूप, प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षाचा विषय. काहीतरी प्रत्यक्ष असल्याशिवाय प्रत्यक्षाचा विषय कसा होईल? ध्यानात घ्या. प्रकाश आणि प्रकाशात न प्रकाशित केलेलं, मग प्रकाश असल्याशिवाय प्रकाशित केलेलं कसं असू शकत? आणि प्रकाशाचा जो किरण आहे तो सूर्य, काहीतरी त्याला अधिष्ठान असल्याशिवाय कसा असेल तो? ध्यानात घ्या. सूर्य, किरण आणि किरणानं प्रकाशलेलो तीन आहेत. पण आपल्याला नुसतं रूपच पाहायची सवय, किरण ध्यानात घेत नाहीत आणि सूर्य तर घेतच नाहीत. हे रोहिणीची जळ याची पाहू जाता येई जे मुळ, ते रश्मी नव्हती केवळ होय तो भानूची. भानू पाहायची कुठं सवय? सूर्य पहा, सूर्याकडे कुठं दृष्टी आहे? अरे किरणाची दृष्टी नाही, प्रत्यक्ष प्रमाणच माहित नाही, तेच पाहित नाही, फक्त जगन देहच माहिती, खाना पिना सोनाच माहिती. म्हणून प्रत्यक्षाचा विषय आहे. मुळात काहीतरी प्रत्यक्ष असल्याशिवाय प्रत्यक्षाचा विषय होत नाही. अर्थात प्रत्यक्षतेच्या विषयात प्रत्यक्ष आहे. आता अन्वय व्यतिरिक्त बोलावेत महाराज की प्रत्यक्ष अर्थात प्रत्यक्षाच्या विषयात हा देह प्रत्यक्षाचा विषय. ध्यानात घ्या जरा सर्वाला कळायसाठी, डबल रिव्हिजन करायला. मग प्रत्यक्षाच्या विषयात प्रत्यक्ष आहे. पहा, देह काढताना देह आहे आणि देहाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे. मग प्रत्यक्ष बी येते. आणि प्रत्यक्ष कोणाला आहे?
प्रत्यक्ष स्वरूप असणारा मी, मग मी बी आहे तिथं. देह पाहत असताना ध्यानात घ्या, देह हा विषय प्रत्यक्ष ज्ञानाचा. 5 इंद्रियानं जे बाह्य ज्ञान व्हायला लागलेलं आहे त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणावा. ज्याचं व्हायला लागलेलं आहे त्याला प्रत्यक्षाचा विषय म्हणावा. ज्याला व्हायला लागलेलं आहे तो प्रत्यक्ष स्वरूप आहे. मी प्रत्यक्ष स्वरूप आहे, मला प्रत्यक्ष ज्ञान व्हायलंय किंवा प्रत्यक्ष ज्ञान आहे मधात, आणि त्या ज्ञानाचा विषय आहे बाहेरलं पिंड ब्रह्मांड. पिंड ब्रह्मांड प्रत्यक्षाचा विषय आहे. पिंड ब्रह्मांडाचं ज्ञान हे प्रत्यक्ष आहे, आणि हे ज्ञानाचं अधिष्ठान मी प्रत्यक्ष स्वरूप आहे. त्याशी 3 ध्यानात घ्या. अर्थात प्रत्यक्षाच्या विषयात प्रत्यक्ष आहे. आता प्रत्यक्षाचा विषय झाला, आपल्याला पिंड आणि ब्रह्मांड कळालं, तिथं प्रत्यक्ष नाही का? अरे प्रत्यक्ष नसल्यावर ते कसं होईल? तसा डोंगर कळाला, मग तिथं किरण नाही सूर्याचं. अरे किरण नसल्या डोंगर कसा कळन, दगड कसा कळन? किरण आहे, मग किरण आहे. किरण आहे तिथं सूर्य नाही का? अरे किरण, सूर्याशिवाय किरण कसा राहील? दगड, किरण आणि सूर्य. किरणाशिवाय दगड नाही दिसला आणि सूर्याशिवाय किरण नाही. ध्यानात घ्या, जरा ध्यानात घ्या. दगड हे पिंड ब्रह्मांड आहे, किरण हे ज्ञान आहे पिंड ब्रह्मांडाचं, आणि ब्रह्मात्मा हे ज्ञान स्वरूप आहे. हे अधिष्ठान आहे त्या किरणाचं. सांगायचं का? पिंड ब्रह्मांड आभास आणि कुटस्थ. पिंड ब्रह्मांड हे दगडाच्या जाग्यावर आहे, आभास हा किरणाच्या जाग्यावर आहे. आणि कुटस्थ हा सूर्याच्या जाग्यावर. आताच आहे. मग आपल्याला दगड मान्य होतो, किरणाची आपण काही काळजी करीत नाहीत, गणितात घेत नाहीत, हिशोब करीत नाहीत, किंवा स्मृती येत नाही, आठवण येत नाही, प्रत्यक्ष होत नाही किरणात, लक्ष वेधत नाही किरण. दगड जसा, सोनं जसं लक्ष वेधतय गिऱ्हाईकाचं बी सोनाराचं बी, तसा किरण लक्ष वेधित नाहीत. पण किरणाशिवाय ते नसतं, व्यवहारच होत नाही किरणाशिवाय. टप्प होईल व्यवहार. पण किरण काही पैशानं मोडल्या जात नाही, केवढ्या तोळा आहे काही नाही. म्हणून तिकडे आपला समजा पैशावर भिजताय, पैशावर लक्ष. सोनं महत्वाचं वाटतंय, सोन्याचं अस्तित्व मान्य होते, तितकं किरणाचं अस्तित्व नेहमी मान्य होत नाही, प्रकाशाचं. आणि प्रकाशाचं तरी कधी कधी चर्चा चलती, पण सूर्याकडे पाहत असते, सूर्याकडे तर कोणीच पाहत नाही. जितकं जितकं खरं आहे तितकं तितकं पाठ मोर आहे आपल्याला. आपण खोट्याची सोबती, खोट्याकडे तोंड आहे. खोट्याची पिशे उरफोडी, खोटारडा व्यवहार आहे आपला. खोटारडा प्रवास आहे आपला, खोट्याकडे प्रवास आहे. जितके विषय आपल्याला, जितके रूप स्पष्ट आहे तितका प्रकाश नाही. अरे प्रकाशाशिवाय रूपच नसते. पण कोण गंती करतं प्रकाश? मी सकाळपासून प्रकाश आहे असं कोणाला भान आहे? सकाळपासून बायको आहे, पोर आहे, पैसे आहेत, कपडे आहेत, व्यवहार आपल्याला स्मृतीत आहे, हे प्रत्यक्ष वाटतंय. प्रकाश प्रत्यक्ष वाटत नाही. पण प्रकाशाच्या प्रत्यक्षाशिवाय हे विषय प्रत्यक्ष नाहीत डोळ्यानं. हा सूर्याशिवाय प्रकाशच नाही. पण सूर्य, म्हणून जुनी मंडळी सकाळी उठलं की तोंड धुताना सूर्याला नमस्कार करायचे, सूर्याचं भान ठेवायचे, सूर्याकडे पाहायचे, सूर्यदर्शन घ्यायचे. पंचायतांपैकी एक सूर्य दैवत आहे, तिचं भान ठेवायचे. व्यवहारात तरी प्रामाणिक असलं पाहिजे. उपकार आहेत त्याची. सूर्य, नदी, मेघ आहे, चंद्र आहे, वृक्ष आहे,
उपकार नाही त्याचे. गाय आहे, आई आहे, आई वडील आहेत, ईश्वर आहे, संत आहेत, त्याचे उपकार नाहीत काही. प्रामाणिकाने याचं दर्शनच घ्यावं, त्याच्याशिवाय व्यवहारच चालू नाही. असो, पण आपल्या इकडे मग इथं व्यवहारातच जर आपण चुकलो तर पार मारतात किती चुकतो. असो, म्हणून सांगायचं तात्पर्य आपला विषय चालला की हे सूर्य किती महत्वाचा आहे पण ध्यानात नाही, किरण किती महत्वाचा आहे पण ध्यानात नाही, आणि जग इतकं महत्वाचं नसून गौण असून ध्यानात हे पिंड ब्रह्मांड. म्हणून तिचा विषय चालला होता की प्रत्यक्षाचा विषय प्रत्यक्ष आहे, पण प्रत्यक्ष स्वरूपात प्रत्यक्षाचा विषय नाही. आता अनुभविक पावला की देह पाहताना प्रत्यक्ष ज्ञान आहे, प्रत्यक्ष आहे, आणि देह पाहताना प्रत्यक्ष स्वरूप बी असते, ध्यानात या. पण प्रत्यक्ष ज्ञान पाहताना प्रत्यक्षाचा विषय असलेला देह पिंड ब्रह्मांड नसते, त्याचं काय गरज नाही. दगडा वाचून बी किरण असतोय, पण सूर्य वाचून नसतोय, आणि किरणा वाचून बी सूर्य असतोय, त्याला असतोय म्हणून आपण. मूळ स्वरूपात किरण नाही, त्याच्या किरणच नाही, सूर्यच आहे. सूर्याला काहीच लागत नाही, किरणाला सूर्य लागतोय, आणि दगडाला सूर्य आणि किरण दोन्ही लागतील. म्हणून दगडात किरणाचा आणि सूर्याचा अन्वयी प्रवेश आहे, किरणात दगडाचा व्यतिरेक आहे, आणि सूर्यात किरणाचा बी व्यतिरेक आहे असं म्हणता येते. म्हणून त्याप्रमाणे देहाच्या ज्ञानात प्रत्यक्ष प्रमाणाचा अन्वय, आणि प्रत्यक्ष प्रमाणात जे प्रमाण स्वरूप आहे, जे प्रत्यक्ष स्वरूप आहे त्याचा अन्वय. प्रत्यक्ष ज्ञानात प्रत्यक्ष स्वरूपाचा अन्वय, प्रत्यक्ष स्वरूपाशिवाय प्रत्यक्ष ज्ञान नाही, आणि प्रत्यक्ष ज्ञानाशिवाय प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय नाही. देहादिक देह, इंद्रिय, प्राण, जग सर्व मन आहे बाकीच. म्हणून देह काढताना प्रत्यक्षाचा अमान्य करता येत नाही, प्रत्यक्षाला स्वीकारच करावा लागतो. आणि प्रत्यक्ष याचा स्वीकार करताना प्रत्यक्ष स्वरूपाचा धिकार करता येत नाही, स्वीकारच करावा लागतो. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधी माझी गुप्त, या उपाधी माझी गुप्त, चैतन्याशी सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधी माझी विशेष चैतन्याशी, या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी, ही उपाधी विशेष ज्ञानाचा विषय अशी, ती विशेष ज्ञान गुप्त ज्ञानावर अध्यस्ताशी, गुप्त चैतन्यावर म्हणजे अव्यक्त चैतन्यावर, ब्रह्मचैतन्यावर अध्यस्ताशी. या उपाधी माझी विशेष चैतन्याशी, या उपाधी माझी आणि या विशेष चैतन्या माझी गुप्त चैतन्याशी, अव्यवहारी चैतन्याशी, अव्यक्त चैतन्याशी, आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारित अशी. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते ब्रह्मज्ञ जीव न स्वीकारिती धिकारिती, न पाहती न जाणती, आंधळी असती. म्हणून सांगायचं तात्पर्य महाराज सांगतात की त्याचा अन्वय जे सामान्य तत्व आहे त्याचा अन्वय, जे हे विशेष आहे त्याचा व्यतिरेक आहे तिकडं. म्हणून देहाचा प्रत्यक्षात प्रत्यक्ष ज्ञानात व्यतिरेक आहे, आणि प्रत्यक्ष ज्ञानाचा सामान्य ज्ञानात प्रत्यक्ष स्वरूप ज्ञानात व्यतिरेक आहे. म्हणून ज्याचा अन्वय असन ते खरं, आणि ज्याचा व्यतिरेक असन ते खोटं. ही तरी तुम्ही जाणता नास्तिक लोक बी ध्यानात घ्या. जे खंडित आहे, लहान आहे, ते खोटं औषधक आहे. ध्यानात घ्या. आता पाहतो मी, हे पहा, मी कांड म्हणलो, हे बोटाचं कांड कांड आहे, पण मी बोट म्हणलो. आता बोटात सर्व कांड्याचा अंतर्भाव झाला. कांड वेगळे काय म्हणायचं, बोटात कांड आलं.
एक कांड्याला काय पूर्ण बोटच म्हणलं मी, त्या 3 कांडे येतात, 3 कांडे मिळून एक बोट आहे. बोटात कांड आलं, कांड्यात बोट नाही आलं. पण त्याला मी पंजा म्हणलो, आता पंजात बोट म्हणायचं काम नाही. आलं त्याच्यात अंतर्भाव, त्याच्यातच आलं ते. पंजामध्ये कांड्याचा आणि बोटाचा अन्वय, याचा पंजाचा बोटात आणि कांड्यात अन्वय, नखात अन्वय. नख सर्व कांड्यात नाही, कांड सर्व बोटात नाही एक, आणि बोट सर्व पंजात नाही, आणि पंजात नख बी बोट बी कांडी बी सर्व. पण मी हात म्हणलो, हातात आता लय जास्त आलो. हातात पंजा बी आला, ते नखन बोटन कांडी ते आली, पण पंजा आला पूर्ण, मनगट आलं, कोपर आला, दंड आला. एवढी व्याप्ती हाताची. हात मान्य सर्व आला, हाताचा अन्वय सर्वात. आता मी देही म्हणलो, आता लयच गोष्ट पुढे गेली. पूर्ण देही म्हणलो मी, किंवा उजवा अंग म्हणलो, डावा अंग म्हणलो. डाव्या अंगात मग पूर्ण देही म्हणल्यास आता तो माणूस विभागन तो का म्हणे एकचे अंग. देह म्हणण्यात नख म्हणायचं काम नाही, कांड म्हणण्याचं काम नाही, बोट म्हणण्याचं काम नाही, पंजा म्हणण्याचं काम नाही, हात म्हणण्याचं काम नाही, डावा अंग म्हणण्याचं काम नाही. देही म्हणण्यात सर्व आला, कारण देहाचा सर्व भागात अन्वय या. नख म्हणजे देह नाही, कांड म्हणजे देह नाही. ते त्याचा एक अंग आहे, त्याचा एक अवयव आहे, त्याचा एक भाग आहे, अंश आहे. ध्यानात घ्या. तस जे स्वरूपभूत ज्ञान आहे, प्रत्यक्ष स्वरूपता आहे, त्याच्या सर्व चाल तेच सत्य आहे. म्हणून महाराज म्हणतात, ज्याचा अन्वय आहे ते सत्य असते व ज्याचा व्यतिरेक आहे ते मिथ्या असते. अशा युक्तीने नास्तिकांना देखील आम्ही जगन मिथ्यात्व शिकवू शकतो. म्हणून देह म्हणल्यास नख म्हणायचं काय, अरे नख त्याचा एक टरकल एक भाग आहे. नखभर म्हणतं माणूस, असतं काय नखभर, नगण्य येते. तसं जग, अरे नगण्य येते जग. देह, अरे कुठं गणते धरतो, राई मी खसखस, दर्या मी खसखस, पण ती धरण्यासारखं नाही देह. आणि जग बी परमात्मा म्हणलं, प्रत्यक्ष स्वरूप म्हणलं, असा प्रत्यक्ष स्वरूप तू असताना तू तुझ्यावर आरूढ नाही, तू तुला ओळखीत नाहीस, आणि भलतच काहीतरी संकोचून लहान झालास आणि काही बी मानायला लागलास. अशा प्रकारचा नास्तिकाला देखील बोध करता येतो. तू एवढं सोड लावला पिंड ब्रह्मांडाचा, पण पिंड ब्रह्मांड एका अवस्थेत आहे, ती अवस्था एका ज्ञानात आहे, प्रत्यक्ष ज्ञानात. आणि अशी अनेक ज्ञान आहेत, प्रत्यक्ष, उपमान, अनुमान, 6 प्रमाण आहेत, आणि तू एकच प्रत्यक्ष प्रमाण मानायला, आणि एकच अवस्था मानायला प्रत्यक्ष प्रमाणानं जागृती. अरे स्वप्न आहे, सुसुप्ती आहे, समाधी आहे, तुर्य आहे, ह्या बी अवस्था आहेत. आणि सर्व अवस्था सोडून तू आहेस. ध्यानात घे, तू तुला तुझे तू पाही, तुझे तू होई. अशा प्रकारचा तूच तू आहे, तूच तू आहे. अशा प्रकारचा तूही तू, तेरा आहे तेरा सब, असं लक्षात घे. अशा प्रकारचा नास्तिकाला सुद्धा तू इतकं, तू आम्ही म्हणतो तू आहे, तू म्हणतो मी, अरे आम्ही बी म्हणतो तू आहे, पण तू हे नाही, तू समजतो तितका नाही. खरा तू तुला दाखवतो आम्ही, असं नास्तिकाला गुरुजी म्हणते. तू मानायला लय मुसमुशीत आला अहंकार, अरे तुझा अहंकार मोठा करतो, तुला अजून बरा करतो आम्ही. आवाज येतोय का? आवाज येत नाही. 1 मिनिट, महाराजाला कॉन्टॅक्ट करावं लागेल, करतो मी थांबा.
आवाज येत नाही महाराज. हा महाराज कट झाले, जॉईन होतील. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल कदाचित, होतील जॉईन. कुमार महाराज, महाराजांनी गजर करायला सांगितलं, झालंय म्हणे. मी ते लास्ट 1 मिनिट आपलाच गेला चुकून वाटतं. काय झालं? गजर करा म्हणले, झालंय ते, म्हणजे त्याने तिकडे गजर करून टाकलाय. आपण सगळं आपल्याकडून अच्छा, कटलेलं त्याच्या लक्षात आलं नाही वाटतं. महाराज व्हायला जॉईन तसं बर वापस बर बर, गजर चालेल करून चालेल, घेतलं. ठीक झालं म्हणे, मी चांगलं ठीक बोलणं झालं. ठीक आहे ठीक आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ